नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवते बांगडा फ्राय। आपण जनरली काय करतो, बांगडा अख्खा घेतो, त्याला थोडे थोडे असे कट्स देतो, स्लिट करतो आणि मग त्याच्यात मसाला वगैरे भरून तो आपण फ्राय करतो। पण मी काय करणार आहे, बांगडा आपण घेतले आणि तो मधून बरोबर कट करून याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि तो आपण त्याला मसाला वगैरे सगळं लावून आपण शॅलो फ्राय करणार आहोत। त्याला रवा लावणार आहोत, म्हणजे काय होतं, कुरकुरीत आणि मस्त वाटतो। म्हणजे आपण अख्खा बांगडा खातो तर कधी कधी असं अरे बापरे, मी आज अख्खा बांगडा खाल्ला, त्याच्यापेक्षा तुम्ही हाफ खाऊ शकतात। तर आपण आता इथे घेऊया बांगडे। बांगडे हे मस्तपैकी आपण स्वच्छ धुतलेले आहेत आणि कट केलेले आहे। हे असे कट केलेले आहेत बरोबर, हा एक साईड आणि हे एक साईड असं। आपण इथे एक वाटण घेतलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये घेतलंय लसूण आणि कोथिंबीर। आता ते घेतोय आपण, तुम्हाला पाहिजे तसं घ्यायचं, जसे बांगडे असतील त्याप्रमाणे घ्यायचे। त्यानंतर थोडासा लिंबाचा रस, छान अशी आंबट चव येते ह्याला। मीठ चवीप्रमाणे, हातानेच मीठ घालायचंय आणि मिक्स मसाला। मसाला वाटण हे सगळं तुम्ही जेवढे बांगडे घेणार त्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रमाण ठरवायचं आहे आणि हे सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित। आपण बांगड्याला लावायचं आहे आणि तोपर्यंत आपण काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचं आहे। मासे जेवढे तुम्ही छान असं त्याला मसाला लावाल आणि छान मॅरिनेशन कराल ना, तेवढे ते छान लागतात। आता आपण इकडे रवा घेऊया। रवा असा थोडासा पसरून घ्यायचे आणि रव्यामध्ये ते घोळवायचे आणि मगच ते आपल्याला शॅलो फ्राय करायचे। तेल थोडंसं तापून द्यायचे। आता आपल्याला हे 2दाच फक्त पलटायचं, म्हणजे एका साईडने झाल्यावर पुन्हा दुसऱ्या साईडने। तर आपण एका साईडने होईपर्यंत थोडीशी वाट बघायची। आता आपण हे पलटून घेऊया, म्हणजे एका साईडने झालेले दुसऱ्या साईडने करून घेऊया। पुन्हा एक 5 मिनिटं वाट बघायची आहे। दोन्ही साईडने कुरकुरीत झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। कुरकुरीत मस्तपैकी रवा लावलेला बांगडा तयार आहे आणि हा तुम्ही नुसताही खाऊ शकता, कारण खूप छान वाटतं। आपण जेव्हा जेवायला सुरुवात करतो ना, की गरम गरम आणि कुरकुरीत असला की आपण पटकन तो संपवतो, पण डाळ भात किंवा सोलाची कढी आणि भात याच्याबरोबर तो खूप छान लागतो। तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि नक्की मला कमेंट्स करायचे आहेत आणि लाईक तर करायचंच आहे।